तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सिद्धेश्वर निंबोडी ग्रामपंचायत मध्ये माननीय किशोर माने साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती बारामती यांच्या हस्ते भारतीय संविधान उद्देशिका कोनशिलाचे आणि आजी माजी सैनिक यांच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी सरपंच संतोष सोनवणे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अंगणवाडी कर्मचारी आदी उपस्थित होते। एक 9-10 महिने झाले आपले किशोर माने साहेब पंचायत समितीचे गट विकास अधिकारी येऊन त्यांनी चार्ज घेतलेला आहे। त्यांनी चार्ज घेतल्यापासून आपल्या पंचायत समितीत माझ्या मते आणि तालुक्यात एक चैतन्य निर्माण झाले। कोणाची आपण आपली हेळसांड करू नये। पहिले अधिकारी कसे होते अधिकारी, पण हे अधिकारी इतके म्हणजे गोरगरिबाला, सर्वसामान्य माणसाला विसरून घेणार आहे। कारण का आता ते येतानाच पूर्णपणे फलटण तालुक्यातले सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातून शिक्षणातून हे केलेले आहे। त्यामुळे त्यांना गरिबाची जाण आहे। त्यामुळे ते जो कुठलाही नागरिक तिथे गेला, एखादा पुढारी असो, सर्वसामान्य माणूस असो, एखादी आई बहीण असो, सगळ्याला त्याच पद्धतीने ट्रीट करतात। एखादा मोठा पुढारी आला तरी त्याच पद्धतीने ट्रीट आहे, तो किती मोठा असू द्या। आणि एखादा सर्वसामान्य असेल तर त्यांची ऐकून घेण्याची कॅपॅसिटी फार सुंदर आहे। मी ह्याच्या आधी माझ्या मते मी 20 वर्ष राजकारणात आहे। मी पंचायत समिती एकदम जिल्हा परिषद जवळून बघितले, पण माझ्या मते एवढा संवेदनशील अधिकारी मी माझ्या आयुष्यात म्हणजे 20 वर्षाच्या काळात बघितला। इतका म्हणजे संवेदनशील अधिकारी एखाद्याचा म्हणजे खरंच काय म्हणजे त्याच्या ऐकून घेण्याची त्यांची भूमिका फार सुंदर आहे। आज साहेबांना मी त्या दिवशी 2 दिवसापूर्वी म्हणलं, साहेब आपल्याला निंबोडीत एक कौन्सिलचं उद्घाटन करायचं। त्यांनी क्षणात म्हणले ठीक आहे, मी लगेच येतो म्हणले। त्यांनी आज मला स्वतःहून 9:35 फोन केला, तयारी झाली का? मी तर सरांना फोन रात्री नाही केला, आता केला। म्हणजे सांगायचं तात्पर्य केलं की असा माणूस, असा खमक्या अधिकारी असावा, असा माणूस असावा की लोकांची, जनतेची तळमळ असणारा अधिकारी पाहिजे। आणि आज साहेबांना मी त्या दिवशी म्हटलं की माझ्या गावात खूप मोठ्या संख्या म्हणजे लोकांची आहे। गावाच्या टोक म्हणजे बारामती तालुक्यातलं शेवटचं टोक आहे, तर आपल्या आमच्या गावाला घरकुलं बी 28 मिळाले आहेत। तर त्या घरकुलावर आपल्याला सोलर काय म्हणतात PM सूर्यघर योजना, तर आपल्याला ती SC कॅटेगरीसाठी मला वाटतं आहे, ओपन साठी आहे। साहेब म्हटलं तेही आपण मोठ्या प्रमाणात देतो आणि SC साठीच नाही तर ओपन साठी आहे, त्याचंही आपल्याला ही करायचं काय सोलर योजना। त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला वीज बिल कमी येणार आहे आणि त्यामुळे 24 तास जरी लाईट गेली तरी सोलर दिवसभर ते चार्ज होणार आहे आणि रात्रीची आपल्याला लाईट मिळणार आहे मोफत। साहेबांच्या माध्यमातून एकदा आपल्या गावाचा म्हणजे गावाचे कामही भरपूर झाले। साहेब आल्यापासून माझ्या मते आपल्या गावाला 23 लाख रुपये आपल्याला समाज कल्याणच्या ह्याच्यातून आले। नाही तर पहिले अधिकारी होते धरू आपण काय करू शकत नाही सिस्टीमला, मग त्याला कागदाचा आपल्याला काय करावं लागतो, कागदाचाही करावा लागतो। पहिले अधिकारी साहेब आल्यापासून 10 महिन्यात मी 23 लाख रुपये घेतल्यात आणि सगळं श्रेय मी माझ्या BDO साहेबांना, अधिकाऱ्यांना जातो। जर साहेबांनी जर पत्रव्यवहार फास्ट नाही केला, साहेब काय करतात, माझं जर पत्र आलं, पण त्यांनाही माहिती आहे कामाचा माणूस आहे, जर पत्र गेलं साहेबांनी ऑन द स्पॉट त्याच दिवशी पत्र, त्याच दिवशी सही, त्याच दिवशी ही होते आणि त्याच दिवशी मी बाय हँड घेऊन जिल्हा परिषद देतोय। त्यांच्यामुळे आपल्या गावाला 23 लाख रुपये मिळालं। म्हणजे मी त्यांचा कागद घेतला, तो कागद मी समाज कल्याणला दिला, पाठपुरावा केला, म्हणून समाज कल्याणचा आपल्याला 23 लाख रुपये आले। नाही तर दुसरे अधिकारी काय करतात, पत्र आलं टपालच पडतं, बघू करू आता कामात आहे अशाने महिना 2 महिने गेला की तिथले एक 8 दिवसाचा पिरियड असतो जिल्हामध्ये, तोही जातो। म्हणून मी विशेष आभार मानतो साहेबांचे की त्यांच्या कामाची पद्धत फार सुंदर आहे। मला ह्यातून हे सांगायचं तर माझी विनंती आहे, माझ्या गावातले लोकही फार म्हणजे गरीब आहे, शांत आहे आणि कोऑपरेटिव्ह आहे। मी आल्यापासून इतके कोऑपरेट करतात की कुठल्याच गोष्टीत मला म्हणजे त्यांचा कुठलाही त्रास नाही, हे हवंय ते हवंय काय नाही, एकदम शांत आहे। जे म्हणजे मिळून मिसळून घेतात कुठल्याही कार्यक्रमाला। आता तुम्ही 9:35 ला आल्यानंतर 9:45 9:48 ला मी मेसेज टाकला, साहेब कुणालाही गावात सांगितलं नव्हतं, रात्री दौंडी नव्हती दिली तरी एवढी लोक माझी जमलेले आहेत। 9:48 ला मेसेज केल्यानंतर जमलेले आहेत। मी माझ्या अंगणवाडी सेविका असतील, साहेब अंगणवाडीच्या सेविका ही माझ्या फार सुंदर कामं करतात। माझे शिक्षक असतील, शिक्षकांचा शिकवण्याचा दर्जाही फार चांगला आहे साहेब। मुलं पहिली माझ्या शाळेत पहिली आता एकदम म्हणजे दर्जा घसरलेला होता। हायस्कूलला 5 जात होती, कारण का 5 म्हणजे 5वी ते 6वी, 4थी ते 5वी 5 जात होती। आज 28 ते 30 मुलं साहेब त्या ही गेलेले आहेत आणि शिक्षक ही मन लावून शिक्षक जिल्हा परिषदेचे शिकवत आहेत। त्यांच्या ऍक्टिव्हिटी बी फार चांगल्या आहेत, म्हणजे कंटिन्यू टायमिंगला येणं, टायमिंगला जाणं आणि कामापेक्षा जास्त बिलकुल इकडे तिकडे करत नाही सर। तर माझी विनंती आहे की सूर्यघर म्हणजे जे आपले पीक देणार आहे तुम्ही PM सूर्य किसान, त्याबद्दल थोडी आपण ही माहिती द्या।